हॅलो एव्हरीवन, माय नेम इज साहिर तंगडाक. माझा रिसेंटली स्टॅक अँड वेब डेव्हलपरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे. तर आपण व्हेरियस प्रोजेक्ट क्रिएट करताना जावास्क्रिप्ट वापरतो. तर जावास्क्रिप्टमध्ये आपण क्लोजर्स नावाचं फंक्शन कन्सेप्ट वापरतो. तर चला आपण जावास्क्रिप्टमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये क्लोजर नावाची कन्सेप्ट का वापरतो ती बघू आपण. तर क्लोजर्स तर जावास्क्रिप्टमध्ये आपण क्लोजर्स का वापरतो, कारण की जर आपण प्रोजेक्ट करत असतो तर व्हेरियस फंक्शन्स आपण डिक्लेअर करतो. तर फंक्शनची स्टेट आणि जो टाइमआउट आहे तो आपल्याला मॅनेज करण्यासाठी आपण क्लोजर्स वापरतो जावास्क्रिप्टमध्ये. तर जावास्क्रिप्टमध्ये क्लोजर्सचं काय महत्त्व आहे ते बघू आपण. तर जावास्क्रिप्टमध्ये आपण क्लोजर्स व्हेरियस ठिकाणी वापरू शकतो. ज्या केसमध्ये की आपल्याला कोड लई लिंदी वाटतोय तर त्या ठिकाणी आपण जावास्क्रिप्ट क्लोजर वापरून कोडचं टाइमआउट आणि स्टेट मॅनेज करू शकतो. जसं की आपण एक बेसिक एक्झाम्पल म्हणून एक फंक्शन घेऊ. एक मेथड आहे ज्याच्यात एक काउंट व्हेरिएबल लिहिला आहे जो की प्रायव्हेट व्हेरिएबल आहे आणि त्याच व्हेरिएबलला त्या स्कोपमध्ये ॲक्सेस करता येतं पण त्याच्या बाहेर नाही करता येत. जर तो व्हेरिएबल आपल्याला बाहेर ॲक्सेस करायचा असेल तर आपण त्यासाठी क्लोजर वापरू शकतो. तर चला आपण एका प्रोग्रामच्या मदतीने तो करू. तर मी आता इथं एक फंक्शन लिहिलं आहे आउटर नावाचं आणि त्याच्या आतमध्ये एक प्रायव्हेट व्हेरिएबल काउंट नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. तर आता इथं होतं काय, हा जो फंक्शन आहे आउटर, हे फंक्शन मध्ये जो हा व्हेरिएबल आहे प्रायव्हेट काउंट नावाचा, तर तो हा फक्त या आउटर फंक्शनसाठी ॲक्सेसिबल आहे. तर मला आता या व्हेरिएबलला आणि ह्या फंक्शन मधला जो व्हेरिएबल आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती मला बाहेरच्या फंक्शनसाठी ॲक्सेस करायची. तर मी अजून एक इनर फंक्शन लिहिणार जे कन्सेप्ट फंक्शन प्रोग्रामिंग जास्त वापरली जाते, तिला म्हणतात करिंग फंक्शन. जस्ट लाईक दॅट. तर मग मी आता इथं लिहिलंय रिटर्न फंक्शन इनर फंक्शन. तर मग इथं मी आता हे केलंय की आउटर फंक्शन मध्येच एक नवीन फंक्शन लिहिलंय जे की इनर फंक्शन आहे आउटर फंक्शन मध्ये, ज्याच्यात आपण जो प्रायव्हेट व्हेरिएबल आहे काउंट हा व्हेरिएबल याची व्हॅल्यू आपण इनर फंक्शन मध्ये इन्क्रीज करणार आहे आणि ती व्हॅल्यू आपण बाहेर यूज करणार आहे. तर मग आपण इथे इन्क्रीज केली आणि कन्सोलवर ही व्हॅल्यू आपण प्रिंट करतोय. आणि फंक्शन्सला क्लोज करतो. तर मग आता इथं होतं काय, हे जे आउटर फंक्शन आहे याच्यात मी एक प्रायव्हेट व्हेरिएबल डिक्लेअर केला की जो की ह्या स्कोपमध्येच फक्त ॲक्सेसेबल आहे. तर मग इथं होतं काय, जे इथं फंक्शन मी आउटरच्या आतमध्ये लिहिलं इनर फंक्शन, त्याच्यात मी जो प्रायव्हेट व्हेरिएबल काउंट होता त्याला मी खाली ॲक्सेस करून त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली आणि तिला प्रिंट केली कन्सोलवर. तर मग आता तिला बाहेर कसं ॲक्सेस करायचं आणि आउटपुट कसं चेक करायचं ते बघू. तर चला आपण आता बघू की फंक्शन कसं एक्झिक्यूट होतं. तर मी आता इथं काय केलंय, एक कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर केलाय माय फन नावाचा, ज्याच्यात मी आउटर फंक्शन ॲक्सेस केले जे की मी वर डिक्लेअर केलेलं आहे. तर मग मी आता ह्या जो कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर केला याच्या मदतीने मी जे काउंट वर डिक्लेअर केला त्याची व्हॅल्यू मी ॲक्सेस करणार आणि कन्सोलवर प्रिंट करणार. तर मग आता इथं एकदा मी प्रिंट केलेले माय फंक्शन कन्सोल. तर मग याने काय होणार की एकदा रन केलं की याचं आउटपुट 1 होणार, पण जर हेच परत रन केलं तर याचं इन्क्रीमेंट जो आहे तो इन्क्रीज होतोय. जोपर्यंत इन्क्रीज होत राहणार, जोपर्यंत तुम्ही कोड एक्झिक्यूट राहतात तोपर्यंत इन्क्रीज होत राहणार. क्लोजरचा दुसरा असा फायदा आहे की ते क्लोजर आपण फंक्शन प्रोग्रामिंगमध्ये यूज करू शकतो करिंग फंक्शनसाठी. परत त्यांची स्टेट मॅनेज करण्यासाठी वापरू शकतो आणि एरर्स पण लवकर फाइंड आउट होतात त्यांनी. थँक्यू. होप लेक्चर आवडला असेल तुम्हाला. थँक्यू.